नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला छान असा आकार। बघा, आपण जसा मटक्या गळ्याला आकार देतो ना तसा वरती मध्ये घ्यायचा आहे, खालून असा मध्यभागी घेऊन आणि खाली टोक करायचं आहे, म्हणजे खाली पान गळ्याचा आकार आणि वरती मटका गळ्याचा आकार असा आपल्याला आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे डिझाईन कशी बनवायची, ते व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील। आता आपल्याला अशी घडी मारायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला रेषेच्या बाहेर थोडंसं अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून आणि ह्याप्रमाणे सुंदर असा आकार आपला तयार झाला। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि कट केलेलं कॅनव्हास घ्यायचं, सेंटर लावून तेही अस्तरवरती आपल्याला याप्रमाणे ठेवून घ्यायचं। पिन लावून घ्यायची, खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघायचं आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना कुठेही आकार चुकणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी सावकाश अशी शिलाई आपण मारायची, म्हणजे कुठेच आकार चुकणार नाही, परफेक्ट आपला आकार तयार होईल। बघा, याप्रमाणे आपण या रेषेवरती शिलाई मारून घेतली, पिना काढून घ्यायचा आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा। कट केला की आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे कट मारायचे। जिथे कोपरा आहे ना तिथे अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे जसा कोपरा आपण काढलाय ना तसंच तो तयार होईल। बघा, आता अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी करायचं आहे आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप दिली की छान असा गळा आपला तयार होईल। कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून। याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं हाताने करून आणि मगच त्या अस्तरला टिप मारायची, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। उरलेला कपडा जो दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे। इथे आपल्याला एक आता आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे साधारण 1-1.5 इंच अंतर सोडून आपण हा आकार दिलेला आहे। अशी रेषा आपण खडूने मारून घ्यायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे, तो आपण डार्क करून घेऊया आणि हे आपण आता बाजूला ठेवून घेऊ। नंतर आपण कॅनव्हास कपडा घेतला, साधारण 3 इंचाची पट्टी आहे, 2 पट्ट्या आहे म्हणून तिला जॉईंट करून घेतलं, लांब करून घेतली तिला असं फोल्ड करायचं आणि कडेने शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ही पट्टीला पूर्ण शिलाई अशी मारून घ्यायची आणि त्याची छान अशी फ्रिल आपल्याला बनवायची।
बरोबर जी शिलाई आपण मारली ना त्याच शिलाईवरती शिलाई येईल याप्रमाणे ही फ्रिल आपल्याला पूर्णपणे बनवून घ्यायची आहे. ती फ्रिल आपल्याला त्या रेषेवरती लावून घ्यायची. बघा ही जशी रेषा आपण आखली त्याच रेषेवरती आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची. तर आता आपण ही फ्रिल लावून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं मैत्रिणींनो, शेअरसुद्धा करायचं आहे मैत्रिणींमध्ये. हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही फ्रिल अशी लावून घ्यायची आहे. खाली आपण टीप मारून घेतली, ते वरती सुद्धा टीप मारून उरलेला कपडा आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर एक पट्टी आपण घेतलेली साधारण 1 इंचाची, तिला एक बाजूने असं फोल्ड केलं. ती आपल्याला इथे कमरेची इथे पायपिंग करायची आहे. पण त्याच्या आधी आपण ही ना डिझाईनवरती लेस लावून घेणार आहे. पहिले तर आपण गळ्याला लेस लावून घेणार आहे, अगदी नाजूक अशी. तुम्हाला जी लेस लावायची ती तुम्ही लावू शकता. मी इथे गोल्डन लेसच वापरणार आहे. तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही छान दिसेल. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित ही लेस आपल्याला जसा गळा बनवला आहे त्याच आकारामध्ये लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे गळ्याचा जो लुक आहे ना तो आणखी सुंदर दिसतो. बघा अगदी छान असा गळा आपला तयार झालेला आहे. आता जी डिझाईन आपण बनवली ना त्याच्यावर थोडीशी ब्रॉड लेस आपल्याला लावायची. त्या लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची. ह्या बाजूने सुद्धा आपल्याला तीच लेस लावून घ्यायची जी त्या बाजूने वापर. थोडीशी ब्रॉड लेस असली की तिला दोघे बाजूनी शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग अगदी छान येते. मैत्रिणी हे 32 छातीचं माप आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आहे आणि ही डिझाईन तुम्ही नक्की करून बघायची. अगदी सुंदर छान अशी सोप्या पद्धतीमध्ये ही ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही नक्की करून बघा, कोणत्याही साडीवरती सुंदर दिसेल. जिथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तिथे तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे ब्लाऊजला साडीचा कलरचा कपडा पण वापरायचा आहे आणि ही डिझाईन बनवायची. अगदी सुंदर आणि छान अशी ही डिझाईन बनते. बघा इथे आपल्याला पायपिंग करायची. आपण पट्टी ती जॉईंट करून घेतली आणि जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग पाहिजे तितकी फोल्ड करून आपण तिथे शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी आपण ह्या ब्लाऊजच्या कलरचाच कपडा घेतलेला आहे, साधारण 3 बाय 3 चौकोन. इथे 1.5 इंच रुंदीची पट्टी घेऊन तिला असं फोल्ड केलं आणि शिलाई मारून घ्यायची. एकदम नाजूक फ्रिल आपल्याला याची बनवायची मैत्रिणींनो लटकनसाठी. बघा अगदी सुंदर असं लटकन आपण बनवणार आहे. याची आपल्याला करायची फ्रिल. जितकी आपण पट्टी घेतली होती ना त्याची आपण फ्रिल बनवणार आहे आणि सुंदर लटकन आपण इथे तयार करणार आहे. त्या फ्रिलचे आपल्याला करायचे 2 तुकडे आणि एक तुकडा घेऊन असा बरोबर त्या चौकोनाच्या असं कोपऱ्यामधून आपल्याला लावून घ्यायचं आहे. नंतर हा एक पदर आहे ना त्याच्यावरती असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं आणि अशी पूर्ण शिलाई मारून हा त्रिकोण पॅक करून घ्यायचा आहे. फ्रिलच्या तिथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची जी आपण गळ्याला वापरली ती. याच्यात नॉट ठेवून आपल्याला बनवायचे सुंदर असं लटकन. बघा अगदी छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे आता बनवून घ्यायचं आहे. बघा असं कोपऱ्यामध्येच आपण ही फ्रिल ठेवली.
त्याच्यावरती तो पदर असा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. पुन्हा ओपन करून पूर्ण त्रिकोण हा शिवून घ्यायचा आहे. फ्रिलच्या तिथे कडेला आपल्याला ती लेस लावून घ्यायची. जी लेस आपण गळ्याला वापरली, म्हणजे डिझाईनवरती जी लेस वापरली होती तीच लेस आपण तिथे वापरली. त्याच्यात नॉट ठेवून बघा हे सुंदर असं लटकन आपलं तयार झालं. आता दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छान अशा डिझाईन रोज बघत जा. बघा इथे सुंदर असं पॅच ठेवायचं आहे आणि पूर्ण झाली आपली ही आजची ब्लाऊज डिझाईन. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी डिझाईन. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता तुम्ही ही आजची छान अशी डिझाईन. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.